नेहमी एकाच पद्धतीचं पनीर खाऊन जर वैताग आला असेल तर ही हैदराबादी पनीर रेसिपी नक्की ट्राय करा। त्यासाठी मी आधी पुदिना घेतला धुवून, कोथिंबीर घेतलं धुवून, मिरची आणि कढीपत्ता पण घेतला धुवून। कांदा कट करून घेतला मी। एका पॅनमध्ये कांदा घेतला, म्हणजे कापलेला कांदा असा भाजून घ्यायचा, फ्राय करून घ्यायचा मसाल्यासाठी। लवंग, मिरे, दगडी फूल, इलायची ते पण कांद्याबरोबर भाजून घ्यायचं। थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये आणि मग छान परततो ना कांदा, म्हणजे असं छान फ्राय होतो। नंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि वरतून पनीर थोडंसं फ्राय करून घ्यायचं। थोडंसं मीठ पण टाकायचं आणि पनीर असं छान असं फ्राय करून घ्यायचं। आता घेऊयात मसाला बनवायला। काय करायचं, कांदा घ्यायचा भाजलेला, त्याच्यानंतर पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि इलायची, दालचिनी, दगडी फूल, मिरे असं घ्यायचं, मिक्सरमध्ये बारीक करून छान असा मसाला करायचा, पेस्ट करून घ्यायची। आता देऊयात फोडणी। एका कढईमध्ये तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं, मग तो बारीक केलेला मसाला आहे ना आपण, तर तो टाकून घ्यायचा आणि त्याला चांगलं फ्राय होऊन द्यायचं, म्हणजे तरी येईपर्यंत तो मसाला असा परतून घ्यायचा। वरतून टाकायची धना पावडर, मीठ पण टाकायचं, थोडासा कढीपत्ता टाकायचा, तेच व्यवस्थित हलवून द्यायचं, फ्राय करून घ्यायचं। नंतर थोडंसं दही पण त्यामध्ये ॲड करायचं आणि ते छान असं हलवून द्यायचं, परतून द्यायचा मसाला। मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपण टाकूया थोडंसं पाणी मसाल्यामध्ये, म्हणजे थोडीशी ग्रेव्ही लागते ना, म्हणून ग्रेव्हीसाठी थोडंसं पाणी ॲड करायचं। फोडणीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये टाकूयात फ्राय केलेले पनीर आणि आता पनीर ठेवूयात थोडा वेळ शिजायला। पनीर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये वरतून टाकायची कोथिंबीर आणि आपलं आता हैदराबादी पनीर असं तयार आहे। आता घेते पीठ मळून। पीठ मळण्यासाठी आधी मीठ टाकलं, मग पीठ टाकलं, मध्ये वरतून पाणी टाकून नाही ना त्याचा गोळा बनवून घेतला आणि आता थोडा वेळ भिजल्यानंतर आपण करणार आहोत चपात्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।